हर हर महादेव भाविकांनो, तुम्ही जर कोल्हापूरमध्ये असाल आणि कोल्हापूरमधून तुम्हाला जर महादेवाच्या दर्शनाला जायचं असेल तर अवघ्या 22 किलोमीटरवर एक मंदिर आहे. त्याचं नाव आहे सातेरी डोंगर रांगा. या डोंगर रांगेमध्ये सातेरी महादेव मंदिर वसलेलं आहे. तुम्हाला जाण्यासाठी फक्त 22 किलोमीटर डिस्टन्स पार करायचं आहे. बघा, जाताना असे सुंदर असे झाडं फुलं तुम्ही या रस्त्याला पाहू शकता. खूप असं उंचावर असलेलं हे ठिकाण आहे. या ठिकाणावर जाताना तुम्हाला निसर्गाचे विविध पैलू बघू शकताय. या ठिकाणी छोटे छोटे असे प्रवाही होणारे धबधबे आहेत. त्या धबधब्यामध्ये तुम्ही थोडा आनंदसुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर असा धबधबा आहे. तुमच्यासोबत जर लहान मुले आणि वृद्ध असतील तर तुम्ही गाडी डोंगराच्या पायथ्यापर्यंत घेऊन जाऊ शकता. वर गेले गेले तुम्हाला दगडामध्ये कोरलेली अशी नंदीची सुबक अशी मूर्ती दिसेल. वरून तुम्ही पाहिलं तर कोल्हापूर शहराच्या ठिकाणी असलेली सर्व सुंदर अशी डोंगर रांगा दिसतील. तुम्हाला वर जाण्यासाठी पायरीचा उपयोग करावे लागेल. पायऱ्या बघितल्या तर फक्त 30 ते 40 पायऱ्या असतील. वर चढल्याच्या नंतर तुम्ही एकदम स्वर्गामध्ये आल्याचा तुम्हाला भास होईल. इथे खूप सुंदर आणि खूप जोरदार अशी हवा सुटलेली आहे. हवेमध्ये आपला भगवा झेंडा खूप असा लहरत आहे. तुम्ही जर महादेवाचे भक्त असाल तर हे चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, श्री शंभू महादेवाचं मंदिर सातेरी डोंगर खूप सुंदर असं मंदिर आहे. ते आहे कोरलेलं एका छोट्याशा दगडामध्ये. खूप सुंदर अशी महादेवाची मूर्ती इथं स्थापित केलेली आहे. आणि तुम्ही यानंतर एका छोट्याशा गुफेमध्ये जाऊन श्री गणेशाचं आणि श्री देवीचं असं पार्वती मातेचं मंदिर इथं आहे. सुरुवातीला आपण गणेशाचं मंदिर पाहूया. हे गुफेमध्येच आहे. हे श्री गणेशाचं मंदिर आणि हे माता पार्वतीचं मंदिर. तुम्हाला बाहेर निघाल्याच्या नंतर इथल्या जे निसर्गरम्य ठिकाण आहे या निसर्गाचा तुम्हाला आस्वाद घेता येईल. अशी खोल दरी आहे. या खोल दरीमध्ये तुम्ही असं धुकं आलेलं पाहू शकतायत. खूप सुंदर असं सातेरी मंदिरामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथल्या निसर्गाचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आनंद घेता येईल. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हर हर महादेव. इथं खूप छान असा निसर्ग नटलेला आहे. तुम्ही याचा आस्वाद नक्की घ्या आणि या डोंगर रांगा पाहायला नक्की या. हर हर महादेव.